नांदेड जितकं अशोक चव्हाणांसाठी ओळखलं जातं तितकंच नांदेड अमिता भाभी म्हणजेच अमिता अशोक चव्हाण यांच्यासाठी देखील ओळखलं जातं। मूळच्या पंजाबी असलेल्या आणि महाराष्ट्राची सून झालेल्या अमिता भाभी अशोक चव्हाणांच्या विजयाच्या शिल्पकार अनेकदा राहिल्या आहेत। अशोक चव्हाण खासदार झाल्यावर स्वतः राजकारणात एंट्री घेऊन आमदार झाल्या आणि पडद्यामागे काम करणाऱ्या अमिता भाभी सक्रिय राजकारणात सहभागी झाल्या। त्यावेळी त्यांचा आधीचा अनुभव आणि मतदारसंघात असलेला त्यांचा जनसंपर्क त्यांना कामी आला। अमिता भाभी या पुन्हा एकदा चर्चेत यायचं कारण म्हणजे अशोक चव्हाण यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय। गेल्या अनेक वर्षाची काँग्रेसची साथ सोडली आणि भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला। या सगळ्या निर्णय प्रक्रियेत धर्मपत्नी म्हणून अमिता भाभी अशोकरावांच्या सोबत होत्या। एकंदरीतच नांदेडच्या राजकारणावर स्वतःचा प्रभाव टाकणाऱ्या आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रत्येक राजकीय निर्णय प्रक्रियेत त्यांना यश अपयशात साथ देणाऱ्या अमिता अशोक चव्हाण यांचा आजवरचा पडद्यामागचा आणि पडद्यावरचा राजकीय प्रवास कसा राहिलाय हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। पूर्वी असं म्हटलं जायचं की पुरुष रण संभालता है और उस पुरुष को स्त्री। आता युद्ध होत नाहीत, त्यामुळे पुरुष रणभूमीवर नसतात, मात्र लोकशाहीत होणाऱ्या निवडणुका हे सुद्धा एक प्रकारचं युद्धच असतं। आणि याच निवडणुकांच्या वेळी प्रत्येक राजकीय नेत्याची धर्मपत्नी ही त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभी असते आणि केवळ निवडणुकीच्या काळातच नाही तर त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात, राजकीय करिअर मध्ये आलेल्या चढ उतारात, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असतो। असाच सहभाग माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय प्रवासात त्यांची धर्मपत्नी असलेल्या अमिता अशोक चव्हाण म्हणजेच नांदेडच्या अमिता भाभींचा दिसतो। नांदेडमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण यांचं वर्चस्व होतं, त्यावेळी अशोक चव्हाण हे मुंबईमध्ये अंधेरीच्या भवन्स कॉलेजात शिकत होते। त्यावेळी ते एका पंजाबी मुलीच्या प्रेमात पडले। मुलीचं नाव होतं अमिता शर्मा। मग त्यांचं प्रेम फुललं आणि मग अमिता लग्न करून चव्हाण कुटुंबाच्या सून झाल्या। तेव्हापासून त्यांचा राजकारणाशी संबंध आला आणि थोड्याच दिवसात त्या नांदेडकरांसाठी अमिता भाभी झाल्या। आपल्या पतीच्या मदतीनं राजकारण समजून घेत त्यांनी कामाला सुरुवात केली। विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं, हळदी कुंकू समारंभाच्या निमित्तानं त्या मतदारसंघात सक्रिय राहू लागल्या। लोकांशी थेट संपर्क सुरू झाला आणि या सगळ्यातून अमिता भाभी यांनी काँग्रेसची महिला आघाडी मजबूत करायचा प्रयत्न केला। त्यावेळी स्थानिक शिवसेनेच्या ज्या बड्या महिला कार्यकर्त्या होत्या त्यांना त्यांनी काँग्रेसमध्ये आणलं आणि महिला संघटनाची मूठ बांधायचं काम केलं। अमिता भाभी यांना पंजाबी आणि मराठी या दोन्ही भाषा येत असल्यानं त्यांचा फायदा त्यांना प्रचारात झाला। नांदेडमध्ये असलेला 6% शीख समुदाय आणि उर्वरित मराठा समाज यांनी आपल्याकडे वळवण्याचं काम केलं। 2010 ला अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा मोठा आरोप झाला। आदर्श घोटाळ्यात त्यांचं नाव समोर आलं। अशोक चव्हाणांचं मुख्यमंत्री पद गेलं आणि विशेष म्हणजे त्यावेळी अमिता चव्हाण यांच्या माहेरच्या नातेवाईकांची नावं समोर आली। हा सगळा काळच चव्हाण कुटुंबियांसाठी कठीण होता। त्यावेळी अमिता चव्हाण या अशोक चव्हाणांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या। त्यानंतर अशोक चव्हाण खासदार झाले आणि अमिता चव्हाण यांची राज्याच्या राजकारणात आमदार म्हणून एंट्री झाली। 2014 ला नांदेड मधल्या भोकर मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या। त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की गेल्या 15 वर्षापासून मी अशोक चव्हाणांसाठी प्रचार करते, त्यामुळे मला हे काही नवं नाही। मतदारसंघातील लोक मला ओळखतात, त्यांच्या समस्या घेऊन ते माझ्याकडे येतात आणि त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करते, असं त्यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं। थोडक्यात पडद्यामागे सक्रिय असणाऱ्या अमिता भाभीला त्यांच्या सक्रिय राजकारणात त्यांच्या या आधीच्या अनुभवाचा, जनसंपर्काचा मोठा फायदा झाला। अमिता चव्हाण यांच्यावर अरेरावीचा देखील आरोप होतो। त्या राजकारणात अरेरावी करतात असं म्हटलं जातं, मात्र त्यांचा स्वभाव हा स्पष्ट वक्तेपणाचा आहे, त्यामुळे त्या स्पष्ट बोलतात असं त्या आरोपाचं खंडन केलं जातं। थोडक्यात काय तर अमिता चव्हाण यांचा नांदेडच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे।
तिकीट वाटपापासून ते उमेदवाराच्या प्रचार प्रक्रियेपर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. असं म्हणतात की अशोक चव्हाणांच्या त्या राजकारणातल्या अर्धांगिणी आहेत. मग आदर्श घोटाळा असो किंवा आत्ताचा भाजप सोबत जाण्याचा निर्णय, या सगळ्याच प्रवासात त्या अशोक चव्हाणांच्या सोबत असतात. दरम्यान आता अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण ही सुद्धा राजकारणात एंट्री करण्याच्या मार्गावर आहे. येणाऱ्या विधानसभेसाठी नांदेडमधून ती भाजपचा उमेदवार असेल अशाही काही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यावेळी आपल्या लेकीसाठी अमिता चव्हाण या प्रचारात सक्रिय असतील यात कोठेही शंका नाही. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.